महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 जाहीर केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराचा हा उत्साह खरोखरच पाहण्याजोगा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमीच एक वेगळीच रंगत असते. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा विशेष अहवाल आम्ही घेऊन आलो आहोत, खास करून NGTV मराठी न्यूज चॅनलद्वारे. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. काय आहे ही बातमी सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा. महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत आणि त्यातही सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी आता थेट मतदारांच्या दारात धाव घेतली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसने आपली ताकद झोकून दिली असून उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे असे दिसतंय. पाहूया आमचा एक विशेष रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघात सध्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय. महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक 2026 चे बिगुल वाजल्यापासून प्रत्येक पक्ष आपली गणिते मांडण्यात व्यस्त आहे. काँग्रेस पक्षाने यावेळेस जुन्या जाणत्या आणि नव्या दमाच्या उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून हाजी युनुस करीम साहब कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर होटगी गण पंचायत समितीमधून श्रेया विनोद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच दोन्ही उमेदवार आता मतदारसंघातील गावागावात पोहोचत आहेत. प्रचाराची गाडी जशी गावाच्या वेशीवर येते तसा कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसतोय. विशेषतः ग्रामीण भागात काँग्रेसच्या या उमेदवारांचे जंगी स्वागत केले जात आहे. हाताचा पंजा घेऊन गावातील घराघरात पोहोचणाऱ्या या उमेदवारांना मतदारांकडून मोठा कौल मिळताना दिसत आहे. या प्रचारादरम्यान एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक गावामधील वयोवृद्ध नागरिक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उमेदवारांना भेटून भावुक होत आहेत. आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेसचे विचार जपले आहेत असे म्हणत ज्येष्ठ नागरिक उमेदवारांना विजयाचे आश्वासन देताना दिसत आहेत. यावेळेस वयोवृद्ध नागरिक काय म्हणतात, आम्ही जन्मापासूनच काँग्रेसचे काम बघतोय. या पक्षाचे आणि जुन्या नेत्यांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत. संकट काळात काँग्रेस आमच्यासाठी पाठीशी राहिली आहे, त्यामुळे याही वेळेस आम्ही आमच्या पोरांना निवडून आणणारच ही आमची ग्वाही आहे, अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक सांगताना दिसत आहेत. या निवडणूक प्रचाराचा ओघ जेव्हा गावोज आहेरवाडी आलेगाव या गावात पोहोचला तेव्हा तिथे एक वेगळीच एकजुटता पाहायला मिळाली. गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्र येत काँग्रेस उमेदवारांचे स्वागत केले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आश्वासन औज आहेरवाडीच्या सरपंचांनी यावेळेस दिले. संपूर्ण गावाने एकमुखाने या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे निर्धार व्यक्त केला आहे. हाजी युनुस करीम साहब कांबळे आणि श्रेया विनोद पाटील हे दोघेही उमेदवार मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणी आणि तरुणांचा रोजगार या मुद्द्यावर काँग्रेस भर देताना दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि गावागावातील कोपरा सभांमुळे दक्षिण सोलापूरचे वातावरण पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मतदारांचा हा कौल आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद काँग्रेस उमेदवारांच्या पदरात किती पडतात हे तरी निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी सोलापूरच्या ग्रामीण भागात प्रचाराचा हा वेग विरोधकांना धडाडी भरवणारा दिसतोय. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.